अंतिम आंघोळ, टप 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 इंद्र रडा. काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे. काळानं आतापर्यंत 7 लोक जर सोडून दिले तर एकालाही सोडून दिलेलं नाही. हे 7 चिरंजीव लोक आहेत. याच्याकरता या 7 लोकांच्या उशाची अपेक्षा काळ करतच नाही. पण बाकी वेचावत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला काळाने सोडलेलं नाही. मग तो कोणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, आध्यात्मिक सत्तेत मोठा अधिकारी असो, राजसत्तेत मोठा अधिकारी असो, वैश्विक व्यापार सत्तेत मोठा अधिकारी सत्तेत असो, माझा शेतकरी राजा फार मोठा असो, शैक्षणिक क्षेत्रात एखादा फार मोठा तत्ववेत्ता असो, आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीला दक्षिणेच्या राजानं सोडलेले नाही. तो प्रत्येकाच्या उशाला येऊन बसलेला आहे. उशाला बसल्याच्या नंतर त्याच्याकडे 2 माणसं आहेत. विटेवरच्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत दिलेली. माणूस जन्माला आल्याबरोबर त्याच्या सोबत 2 माणसं पंढरपुरातला मालक देऊन टाकतो. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. सव्याम चित्रगुप्तानाम अधिष्ठितम सर्व जीवायाम जीवेषु कृत जीवेशियाम अधिष्ठितम चित्रगुप्ताति जीवयोतियम. प्रत्येकाच्या स्कंद्यावर सव्य आणि अपसव्य बाजूला डाव्या आणि उजव्या दोन्ही खांद्यावर चित्रगुप्ताचं अधिष्ठान आहे. आणि यमाला कोणाला विचारायची गरज नाही. ते चित्रगुप्ताला विचारते, फॉर्म टाकते. चित्रगुप्त त्यांच्या पुढे फॉर्म टाकते. आयुष्य संपलं बाळा, बाबा तू घेऊन जा आता. यम इतका निष्ठुर आहे, त्या यमाला दया नाही. यमाशी करुणा किंवा मारिती झोडीती, मारतात झोडतात, त्याला करुणा नाही. त्याच्याकडे कसल्याही प्रकार लवचिकपणा नाही. हा भानतच नाही आता चिमुकलं लेकरू याला कसं न्यावं, याच्या आईला काय वाटल, याच्या बाबाला काय वाटल, याच्या नातेवाईकांना काय वाटल, हा घरातला कर्ता व्यक्ती याला कसं न्यावं, बाकीच्या लोकांचं कसं होईल, याची कसल्याही प्रकारची त्याच्याकडे दक्षता घेतल्या जात नाही. त्याला यम म्हणतात. आणि मालक हा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी किंवा देव चतुर, तो अत्यंत चतुर आहे. आणि चतुर असणाऱ्या विटेवरच्या मालकाने हे 5 लोकांकडनं घेतलेलं शरीर सांभाळायला यमाला देऊन टाकलेलं आहे. देह हे काळाचे धन पंढरपुरातल्या मालकाने, काशीतल्या मालकाने हे सांभाळायला एका निबरगट्ट माणसाकडे दिलंय. तो यम आहे. तो मात्र उशाला बसत असताना भेट नाही. येऊनिया काळ बैसला शेवसा. महाराजांना एका व्यक्तीने विचारलं, मालक, पैठणच्या मालकांना, मालक, मला आतापर्यंत माझ्या तारुण्याच्या मधात माझ्याकडे जे काही अहंकाराचं गंडल आहे, गर्व आहे, यानं मला काळ दिसत नव्हता, पण आज दिसायला करू काय. महाराज म्हणले, काळ दिसला न दिसला पर्याय एकच आहे, मृत्यू हा अटळ आहे. पण याच्या जाचातून जर तुला वाचायचं असेल तर वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने. विचारलं महाराज. भजन केल्यानं जर मरण थांबत नाही तर मग भजन करायचं कशा करता. तर महाराज म्हणले, एका ठिकाणी अष्टादश संतांपैकी एका मालकाचं वाक्य, भजन केल्यानं मरण थांबत नाही, पण काळ सात्विक आणि सदाचारी माणसाला नेत असताना मांजर या घरून पिलाला दुसऱ्या घरी जशी घेऊन जाती का तशी घेऊन जात. तैसा काळ लोका. ते पण देतो. रामकृष्ण. भजन करणाऱ्याला मांजर या घरून त्या घरी पिलाला घेऊन जात असताना काका दात लागू देत नाही, आणि हरामखोराला नेत असताना काळ उंदराला नेतो तसा चलू द्या. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. तद्वत न्यायाने काळ वितरत्र लोकांना घेऊन जातो. पैठण मधले मालक सांगतात, बाळा, याच्यातून जर तुला वाचायचं असेल तर या पवित्र मुखाने भजन कर. भजन कर या शब्दाचा अर्थ चांगलं बोलत जाय. चांगलं बोलणं याचं नाव भजन आहे. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द
शुद्ध जैसे कल्लोळ अमृताचे. आळंदीतल्या मालकांचं वाक्य आहे, माणूस हा गोड बोलला, चांगलं बोलला की ते भजन होऊ शकते. काही काही माणसाला खपल्या काढायचा नाद असतो. खपली काढल्यावर काय होतं माहितीये का, जखम नीट होत आली पोळबुवा की तिच्यावर खपली येत असती. खपली पण खपली आल्याच्या नंतर त्या जखमेचा बाजूचा भाग गुदगुद करीत असतो. म्हणून नखले हरामखोर येत, नखले हरामखोर येत. नखानी जरा शांत बसलं पाहिजे. नखानी हाताला म्हणावं गुदगुद करायलंय ना तर चोळीत राह. पण नीट झालेल्या जखमाची खपली हे नख काढून घेते, पुन्हा रक्तळीला लागत. इतके नख भडवे येत. तसे काही माणसं पण भडवे येत, ते दुसऱ्याच्या जखमा शोधित येत हरामखोर. असे जर उकरे असतील तर त्यांना यम बरोबर त्याच्या पेचात बसवतो. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. माझं मत आहे, एखादा रात्रभर भजन करीत असेल आणि एखाद्याचा अंतरा स्वर चुकला असेल आणि त्याला गुस्सा देत असेल तर समजायचं हे हरामखोर भडवाय. ही गोष्ट इकडे लावायची नाही विद्यार्थ्याच्या बाबतीत. विद्यार्थ्याला जर त्याचे गुरुजी शिकवित असतील तर त्यानं त्याला गुस्सा द्यायलाच पाहिजे, हे असं म्हण, ते शिकवणं झालं. पण एरवी एखादा सामान्य म्हणत असेल आणि त्याला गुस्सा देत असेल तर तो हरामखोरपणा आहे. कारण नसल येत त्याला, त्या योग्यतेचा स्वर नसल. आणि सगळ्याला जर त्या योग्यतेचा स्वर असता तर तुमच्या चौघायलाच मायक कसे राहिले असते. त्या कडीपासून इथरोक सगळ्याला दिले असते का नाही काका. कारण सगळ्यांना सगळं देणार नाही ना मालक तो. या मुखाने गोड बोलणं याचं नाव भजने. वाचे नारायण वदे तू सादर, काळपास साचार चुके जेने. वाया हा संसार करीशी हव काळाची तो फेरी निकट आले. हा संसार करत असताना, हाव म्हणजे आशा, आशा ज्याच्याकडे नाही का त्याला प्रेत म्हणतात. प्रेत म्हणजे मड. मड्याला कळत नाही बशिलय का झोपिलय, गरम पाण्यानं आंघोळ घालायलेत का थंड पाण्यानं, तांब्यानं घालायलेत का गाडग्यानं, चुलीवरलं पाणी आहे का बाहेरच्या गवऱ्यावर टेकलेले, काही नाही. मळ्यात नेऊन फुकलंय का मशानात फुकलंय का छतावर फुकलंय, कशात कोणते लाकडं आहेत काही कळत नाही, त्याला प्रेत म्हणतात. आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. आणि ज्याच्याकडे जास्त आशा आहे त्याला गाढव म्हणतात. आशेचे जास्त आशा आहे म्हणजे गाढव आहे. तुका म्हणे वाया गेले, दोन्ही वाक्य आहेत. आणि आशा नाही त्याला मळ म्हणले. आणि ज्याच्याकडे आशा जास्त आहे त्याला गाढव आहे म्हणले. मग आशा किती असावा. पाके लवण मिश्रितम तताम्रसने चविभयो तथा लवणम विशुद्ध कालेषु रसनाम विनाशायाम. स्वयंपाकामध्ये मीठ घातल्याच्या नंतर तो स्वयंपाक जिभेला बरा वाटावा इतकंच मीठ असावा. शिल्लक झाल्याच्या नंतर खावा वाटत नाही. कमी झालं तर घेता येईल, पण शिल्लक मीठ झाल्यावर स्वयंपाक खाता येत नाही. तशी आशा शिल्लक झाली की वरचा मानित नाही. विठाला घरात वागत असताना पैसे कमवू नका असं म्हटले नाही. रावणाच्या श्रीमंतीत कधीच तुकोबारायांनी वाईट शब्द वापरला नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. रावणाला 18 संतांनी फक्त आचरणाच्या बाबतीत दगड हाणले. श्रीमंतीच्या संपत्तीच्या बाबतीत रावणाला कुठल्याही संतांनी शिव्या दिल्या नाही. आतापर्यंत माझ्या वाचनात कुठं आली नाही. पण आचरणाच्या बाबतीत मात्र रावणाला टोले मारले. संपत्ती कमवत असताना आपल्याकडे ऊसाची शेती असेल, काढा किती 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 आवरेज काढा. वाटेल ते प्रयत्न करून, कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, काय एखाद्याचा व्यापार असेल ज्याच्या त्याच्या परीनं. पण दुसऱ्याची मानगुट मोडून कमवणं याला आसुरी संपत्ती म्हणतात. म्हणून संसारात वाया हा संसार करशी हव भरी. हाव करत असताना कधी कधी लक्षात ठेव आपण चुकीचं काम करत आहोत का. मर गिरगावकर मर 3-3 कीर्तन कर. पण दुसऱ्याचे इचकू नकोस.
इथं तो वाजून जाईल. तू 3 करायचे का दिवसात 4 कर अण्णा, काय त्याला दिली असन तुला मालकान ताकद, बोंबलत चल फिरत राह, खाय गाडीतच भाकरीन, टाक पाकिट घरी. आमच्यावर घेतलं कसा उकळा येतो तुम्हाला. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? है का नाही? कशी खसखस पिकते आमच्यावर घेतल्यावर. दुसऱ्याचं इचकायचं नाही, काय गरज नाही तुला, काय घेणे दुसऱ्याहून. अतृप्त आत्मे असतात माणसं. आपल्याला 150 क्विंटल सोयाबीन झाली ना, शेजाऱ्याला 20 क्विंटल सोयाबीन झाली. एक जणांनी विचारलं किती झाली सोयाबीन? 150. चेहरा काऊन पडला? काय नाही म्हणले, मला 140च व्हायला पाहिजे होती, पण त्याला 20 क्विंटल काऊन झाली. पायी अवलाद. हे संसारात विशुद्ध घुगड म्हणायचं, विशुद्ध. नाना प्रकारच्या व्यात हवेने मेले. हे हाव करू नकोस. काळाची तो फेरी निकट आली, काळ जवळ आलाय. म्हणून एका जनार्दनी नको याता याती, संसार फजती जन्म दुःख. याच्यात तू चांगली कामं कर आणि कालांतरानं या संसाराचं फळ दुःखाचे आहे. या संसाराचं शेवटचं फळ फलकट आहे, दुःख आहे. दुःख बांधवडी हा या संसार. आणि म्हणून तू भजन कर. हा साधा सुरळा सरळा भंगाचा. आतापर्यंत मी मगाशी बोलून गेलो, 7 लोक सोडून दिले तर एकालाही काळानं सोडलेलं नाही. तुकोबारायांनी सांगितलं, काळा मला खबरदार, माझ्याकडे येशील तर पाय. पण यम म्हणला, मालक मी तुमच्याकडे येत नाही, तुमच्या मनानच तुम्ही इथं थांबू नका. तुमच्या मनानच, पण तुम्ही इथं थांबू नका. तुकोबाराय म्हणले, पण तू येऊ नकोस मला न्यायला, माझं मी बघाल. नाही, तुम्ही तुमचं बघा, पण इथं थांबू नका. नाही थांबता आलं, जावंच लागलं तुकोबारायांना सुद्धा. नाहीतर ही सामान्य लोक नव्हती ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्या काळाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं होती. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे. तुकोबारायच्या घरी भांडे घासणारा काळ, धुणं धुणारा काळ, सडा टाकणारा काळ, वाटेल ती पडेल राबणे म्हणजे वाटेल ते पडलेली कामं करणारा काळ. हा काळ कुणालाही भेट नाही, न्यावं लागते. एक तुम्हाला प्रसंग सांगतो त्रेतायुगातला. एक नळ नावाची व्यक्ती आहे. खरं तर हा नळ नावाचा व्यक्ती म्हणजे योनीनं पशु आहे. मारुतीरायाच्या बाबतीत विचार केला तर मारुतीराय सुद्धा योनीनं पशु आहेत. हे मी म्हणावं नाही. येऊनी जन्मला अमरकट, येऊनी जन्मला अमरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. देहूतल्या मालकांचं वाक्य, आपलं पैठण मधल्या मालकांचं वाक्य. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, तो येऊनीनं पशु आहे, पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आळंदीतल्या मालकाने वानर शब्द वापरला. ध्वजस्तंभावरी वानरू. असू द्या वानराची योनी, असू द्या पशुची योनी, पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रा, रक्तांबरांबरो काया कामाम दग्ध सकला स्थितो, वैशानरो दग्धान पुनितो, यत धर्माम संन्यासो पवित्रयो. ज्यानं वासनेला कामाला विस्तू लावला असा 19 संन्याशापैकी प्रभावशाली संन्यासी, त्या संन्याशाला तुकोबारायांनी वंदन करावं. शरण शरण जे हनुमान. पशुजी येऊन आपण तुकोबाराय प्रणाम करता. शरण शरण जे हनुमंता. याच येवनीत जन्मलेला नळ नावाचा वानर. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर, पलीकड कसं जावं याची खंत आहे, शंका आहे. नळ नावाच्या वानराची कृपा झाली. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. भगवान प्रभू रामचंद्र आणि शेषशाही लखनलालजी हे लंकेत पोचले.
मारला राजा रावण, इंद्रजित मारला, रावण मारला, कुंभकर्ण मारला आणि परत निघाले. कामक नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले. शरयूच्या तीरावर विमान उतरलं. तिथनं त्या नावेत बसले, शरयूचं तीर पार केलं आणि मग तिथून रथात म्हणा, पायी म्हणा, अयोध्येमध्ये पोहोचली. मोठ्या आनंदाने अयोध्येचं राज्य सुरू झालं. एके दिवशी निरोप आला. ती निरोपाची चिठ्ठी होती. किष्किंधेचा राजा सुग्रीव सुमंत नावाच्या प्रधानाच्या हातात निरोपाचं पत्र सापडलं. पत्राचा नियम आहे, ज्याच्या नावे असेल त्यानं पत्र वाचत असतात, त्यानंच वाचायचं पत्र. मधल्या माणसाच्या हातात आल्यावर त्यानं पत्र फोडायचं नाही, असा हा नियम आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने लखोटा होता त्या पत्राचा. सुमंत लगबगीने सुग्रीवाने धाडलेलं पत्र आहे. दरबारात प्रवेश केला, पण प्रभू दरबारात नव्हते, महालात होते. विचारलं, प्रभू कुठे आहेत? पाठीमागे. शक्यतो महालामध्ये सर्वसामान्य कामासाठी राज्यातला कुठलाही माणूस राजाच्या घरी जात नव्हता. दरबारात यायचे. राज दरबारात सगळी मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान, प्यादे आदे करून सर्व असायचे. पण शक्यतो राजमहालामध्ये महत्वाचं काम असलं तरच एखाद्या व्यक्तीनं जावा, कारण ते काम अत्यंत महत्वाचं असलं तरच. हे काम पत्र आलेलं होतं, म्हणून सुमंत तात्काळ प्रभू रामचंद्राच्या महालात पोहोचले. प्रणाम केला. सुमंत जी, पत्र आले. कोणाचं पत्र आहे म्हणा, आहे खालच्या. सुग्रीवानी पत्र पाठवले. आवाज थोडासा गोड करा. सुग्रीवानी पाठवले पत्र. उघडला लखोटा. पत्रिका मसुदा लिहित असताना शक्यतो 10 ते 15% पत्रिका छापणाऱ्याला अजूनही कळत नाही. गोड जेवणाची पत्रिका आहे, याच्यावर वरी आधी काय असावा. मी आतापर्यंत किमान 5,500पेक्षा जास्त गोड जेवण, वर्ष श्राद्ध, पुण्यतिथ्या, याला 13वी 10वी असे कितीतरी कीर्तन केले, पण मला किमान 40% पत्रिका चुकीच्याच सापडल्या. त्याच्यावर काय असावा. आपल्याकडे एकच धडाका असतो, संप्रदायात देवाचा फोटोवरी टाकणे. मान्य आहे त्याबद्दल, पण कार्यक्रम कशाचा आहे? बारशाचा आहे का वाढदिवसाचा आहे? वाढदिवस तर ही पद्धत शक्यतो वारकरी संप्रदायात कुठेही जुमानलेली पद्धत नाही, ही नंतर माणसांनी लावलेली पद्धत आहे. पण आमच्या संप्रदायातली लोक पण बऱ्यापैकी वाढदिवस करायलेत. विठाला विठाला ही पद्धत आहे. बारस ही पद्धत आहे. वाढदिवस म्हणजे जन्मदिवस, आणि पुराणाच्या विषयानुसार जन्म जयंती ही त्याच व्यक्तीची केल्या जाती की ज्याला गर्भवासाचं दुःख नाही. ज्याला गर्भवासाचं दुःख नाही त्या व्यक्तीची जयंती करत जावी. जन्मला राघव आयोनी संभव, जन्मला राघव. हे देव आहेत का? हे अधिकारी लोक आहेत. यांना गर्भवासाचे चटकेच नाहीत. म्हणून यांची जन्माष्टमी, कृष्ण जयंती असेल, रामनवमी असेल, यांच्या आपल्याला गर्भवासाचे चटके, त्याच्याकरता आपल्या जयंत्या सुद्धा करता येत नाही असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही. विठाला विठाला. पत्रिकेवर विषय निघला होता. ती पत्रिका इतकी सुंदर होती. ती पत्रिका लिहिल ती सोपान काका अंगदानं. सुग्रीवानं सांगितलं, अंगदा, अरे अयोध्येच्या मालकाला पत्रिका लिहायची रे.
कसली पत्रिका? नळ नावाचा व्यक्ती गेला रे, त्याच्या दुःखद घटनेची पत्रिका सुपूर्द करायची. अंगदान पत्रिका लिहिली. आपल्याकडे दम नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणायला, काही नाही. बऱ्याच घरी मी लहान लहान लेकरायचे वाढदिवसाचे गंध लावलेले आणि हार घातलेले लहान लेकरायचे फोटो भिंतीवर लावलेली मी माझ्या डोळ्यानं पाहिली. डोळ्यानं चुकीच्या गोष्टी आहेत त्या. हार घातलेल्या जिवंत माणसाचा फोटो भिंतीवर लावला याचा अर्थ तो मृत्यू पावलाय. निषेध आहे. लग्नाच्या पत्रिकेवर काय काय असावा, कुणाचे फोटो असावा, काय असावा, कुठलं अक्षर कुठं असावा, घरातली ज्येष्ठ माणसांचं स्थान पत्रिकेत कुठं असावा, घरात जर एखादी सौभाग्यवती स्त्री गेली असेल तर तिचं नाव कुठं असावा. गंगा भागीरथी म्हणजे विधवा स्त्री आहे, तिचं नाव पत्रिकेत कुठं असावा. याच्यासाठी फार जुनाट लोकांचं शास्त्र बघायचं. जुनाट या भंगाऱ्याचं बघायचं नाही. विठाला अंगदाने पत्र लिहिलं. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय. भगवान परमात्म्याने पत्रावरची वरच मुद्रा बघितली. अक्षर नसतं वरी, अक्षर नव्हतं. तिथं पाशाचं चित्र होतं. पाश, काळाचा पाश. 13व्याच्या गंगा पूजनाच्या 10व्याच्या पत्रिकेवर पाशाचं चित्र असावा. पाशाचं पाश, यमाचा पाश. म्हणजे खालची पत्रिका चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आली निरोप दुःखदाय. पाश पाशाम द्वयो करद्वयो यन अंगदानां स्थिते गजपत्रां परिपत्रेषु चक्षुयान नारायणो. तो जगदानंद कंद नारायण त्या पाशाचं चित्र पाहिल्याबरोबर रडू लागला. लखोटा सोडत असताना बघितलं सुग्रीवाचं नाव होतं. निश्चित कोणीतरी महत्वाकांक्षी व्यक्ती गेला असावा. खाली नाव पाहिलं, नळ नावाचा व्यक्ती आहे. रडू लागले प्रभू. आईसाहेब जवळ आल्या. सीताई साहेब सर्वच जण होती. कौशल्या माता होत्या, सुमित्रा होत्या, लखनलालजी होते, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला सगळेजण हजर होते. बराच शत्रुघ्न. प्रभू का रडता? देवानं सांगितलं, सीते तुझा शोध हनुमंताने लावला पण तुझ्यापर्यंत येण्यासाठी रस्ता नव्हता ग. ज्यानं रस्ता केला आणि मी तुला परत अयोध्येत घेऊन आलो ग. ज्यानं 1200 किलोमीटरचा रस्ता केला. 1200 किलोमीटर. सांगा 1200 किलोमीटर रस्त्याचं बजेट काय असेल? आपल्यापासून तर कन्याकुमारी किती बजेट असेल? पोळबा त्याचं किती बजेट असेल? आणि तरी पण त्याचे खड्डेच पडत आहेत. हो, आसलामधला पुढारी तर रस्ता होऊ देतो, नाही तर तो पुढारी इचकलेला असला तितका तुकडा तसाच राहतो. अशा मधात अडचणी येतात ना ढवळ्या कपड्यावाल्याच्या. हो देत नाहीत ते मधला तितका तुकडा. पण 1200 किलोमीटर पर्यंत काय कोणाची मायवेली हिंसा इतका रस्ता अडवायची ताकद नाही कोणाची. ह्या कडेची त्या कडेला रस्ता 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर रस्ता केला. त्या रस्त्यात ज्याचं फार मोठं योगदान म्हणण्यापेक्षा मुख्य व्यक्ती नळ होता. नळ. आणि त्या तो नळ गेलाय. अहो नळ किती मुख्य ते गिरगावकर काय सांगल बारीकशा तोंडानं. माझ्या तुकोबारायांनी दखल घेतली. माझ्या देहूतल्या मालकांनी ज्याची दखल घेतली तुकोबारायांनी. तुका म्हणे नळा सागरी तारेल्या शिळा. समुद्रावरची जेवढी दगड तरंगत होती ती फक्त नळ नावाच्या वानराच्या हाताने तरंगत होती. आणि तो नळ नावाचा वानर जात राहिला. आश्रमावर दिव्य असं तेजस्वी झाड आहे. त्या झाडाच्या बुडाला वट्टा आहे. त्या वट्ट्यावर स्फटिकाची शिळा आहे. त्या स्फटिकाच्या शिळेवर नळ नावाच्या वानराचं पार्थिव देह ठेवलेला आहे. किती लोक आले असतील? किती लोक 18 पद्म वानर असे बसलेले आहेत.
गोलांगोळ असतील, रीश असतील, बसलेले आहेत सगळे. एक जण म्हणला, महाराज हे सदा 18 पद्म, सदा 18 पद्म, याच्यातले काही मेले नाही का? पुसाव कोणी माहितीये का? ज्याला उत्तर ऐकायची अक्कल आहे ते हरामखोरानं. मधल्या भडव्याला विचारायची काय ताकद आहे? 18 पद्म, 18 पद्म आकडा सांगता म्हणे वानर मेले नाही का? अरे हरामखोरा, मी शाळेत होतो त्यावेळेला इतक्या कोटी लोकांचा तिरंगा झेंडा कोणाचा, इतक्या कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा? 130 कोटी लोकाचा. किती लोक वाढे रे सुमळ्या? मग वानर काय वांज होते का रे हरामखोरा? रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. तेव्हा प्रश्न करत असताना चिकित्सक वृत्ती असली पाहिजे, भांडकुदळ वृत्ती नसली पाहिजे, विभांडक वृत्ती नसली पाहिजे. प्रश्न हा पेलवण्याची ज्याच्यात ताकद आहे त्याने उत्तर केलं पाहिजे. मधल्या गांजऱ्या गुंजऱ्यानं नाही शहाणपणा केला पाहिजे. विडाला सगळी माणसं निरसांना अंत्यविधीला बसलेली होती. मारुतीराय बाजूला बसलेले होते. आपल्याकडे प्रेताला वारं घालण्याची पद्धत आहे. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय. प्रसंग किती घोडे बघा पुराणातला. आपल्याकडे प्रेताला वारं घालीत असतात. मुलगी असेल, पुतणी असेल, कोण असेल, प्रेताच्या जवळ बसल्यावर वारं घालतात. प्रेताला घाम येत नसतो, पण त्या प्रेताला याच्याकरता वारं घालतात, याचा जो सुखद स्पर्श कोणासाठी संपलेला असतोय म्हणून ती व्यक्त खेत करून वारं घालतात. मारुतीराय पुच्छाग्रे वारितसे, वारितसे नळासे. मारुतीराय शेपटीच्या गोंड्यानं पुच्छानं नळाला वारं घालीत होते, वारं घालीत होते. लंकेचे राजा विभीषण आले आणि विभीषणाने विचारलं, पवनसुता तुम्ही दमला असताल, बाजूच्या वानरांना वारं घालू द्या. अंतःकरणाचा उमाळा फुटला आणि मारुतीराय विभीषणाचा गळा धरून रडत होते. राजा, माझा धैर्याचा सागर आटलाय. अरे पंढरपुरातले मालक प्रभू रामचंद्र इकडच्या करीहून तिकडे नेत असताना मला घाम फुटला होता, पण या करीची त्या करीला समुद्राच्या मुसक्या आवळून रस्ता करणारा बहादर माझा पाठीराखा गेलाय, तो माझा धैर्याचा सागर आटलाय. मारुतीराय रडत होते. मारुतीराय मालक अयोध्येतले आले. सीताई साहेब सोबत आहेत, लक्ष्मणजी आहेत, भरत शत्रुघ्न आहेत. प्रभू रामचंद्र आल्याबरोबर सर्वांनी प्रणाम केला. सर्व वानरांनी. वानर प्रभू रामचंद्राला बघितले की 2 लोकांना प्रणाम करत होते. एक प्रभू रामचंद्राला एकदा प्रणाम करायचा आणि मारुतीरायला एकदा करायचा. काय गरज मारुतीरायला, पण त्याच्यामुळे राम आम्हाला भेटलाय. बारे तुझी येणे संगती, उद्धरिल्यासी वानर पंगती. बारे हनुमंता, बारे पवन सुता, बारे अंजनी सुता, तुझी येणी संगती. जन्म मरणाच्या पंगती, वा, बुडत होतो मारुती. क्या बात है. तो लावूनी श्रीराम भक्ती, वानर वानर पंक्ती उद्धरिल्या. क्या बात है. 10 मिनिटं आगाव कीर्तन आज. विठाला मारुतीरायला प्रणाम. म्हणून मारुतीरायला ऐसा मारो. पायापाशी त्या माणसाच्या बसलं पाहिजे ज्याचे काम चांगले येतात त्याच्या पायापाशी. स्वाभिमानी माणसानं भांगाऱ्या भोंगाऱ्या हराम खोरायच्या बुटाडं उचलले नाही पाहिजे. घोगऱ्या खावा, आंबाड्या खावा, कन्या खावा, भाजीचे पिळे खावा, पण भडव्या लोकांच्या पायापाशी नाही बसावा. तुका लोळे चरणावरी. मारुतीरायांच्या काय पायात ताकद होती. अहो माणसं माणसांना परमार्थात आणू शकत नाहीत. मारुतीरायाने पाला खाणारे वानर भजनात आणले होते.
म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. विषयांतर नको, पुढे सरकतोय. इतका धीर पाठीराखा गेला. मारुतीरायाला प्रणाम करायचे, पंढरपुरातल्या मालकाला म्हणजे प्रभू रामचंद्राला प्रणाम केला. आता आंघोळ घालायची तयारी आहे आणि ही शेवटची आंघोळ आहे. ही आंघोळ घातल्याच्या नंतर नळाचा अंत्यविधी होणार होता. आता आंघोळीला पाणी कोणतं आणायचंय? आपल्याकडे तुमच्याकडे गंगा आहे, गोदावरी जवळ आली तुम्हाला, म्हणून सर्व 349 गंगेमध्ये पवित्र गंगेचं स्थान आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा. गंगेचं अनन्य साधारण महत्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि हीच गंगा, गंगेला ताकद का, किती मोठा अधिष्ठान आहे. गंगा आणि भागीरथी म्हणजे गंगेमध्ये बऱ्याच गंगा येत असतात. चंद्रभागेला सुद्धा चंद्रभागा गंगा, इंद्रायणी गंगा, ही गोदावरी गंगा, अशा ठराविक गंगा आणि भागीरथी ह्या दोन नद्या, ह्या दोन प्रकारच्या नद्या भगवान शिवशंकरानं डोक्यावर घेतल्यात. म्हणून मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती म्हणत असतात आणि मालकाच्या नंतर जाणाऱ्या स्त्रीला गंगा भागीरथी नाव देत असतात. म्हणून काही हरामखोर लोक विधवा स्त्रीला नाव ठेवत असतील तर त्या भडव्याला ही चपराके. विठाला विठाला. आमच्या इथे एक माणूस होता, विधवा स्त्री आडवी गेली अण्णा की ते बाजाराला जात नव्हता. ते म्हणायचं काल वापस, तो म्हणे विधवा स्त्री आहे. हे असं मला दारे धरताना गवत उपटायचा नाद आहे, त्याच्यामुळे लांबत बघा कीर्तन, लांबत कीर्तन. मी सरळ सरळ पुढं तर नाही तर दुसऱ्या याच्यात गेलो असतो आता, पण असं लांबतन ते. तर ते बाजाराला जात नव्हतात. म्हणलं काऊन बाजाराला जात नाहीत? गेली ती विधवा आडवी. एके दिवशी मांजर रडू लागली. म्हणलं काऊन रडायली? ते 4 दिवस झालं मला आडवा चाललाय म्हणून उंदीर भेटणं. हे मांजराला आडवा गेल्यावर याच्या पापामुळे उंदीर भेटत नाही. हे विधवा स्त्रीला नाव ठेवतो, नाव ठेवत जाऊ नका. कारण पत्रिकेवर सुद्धा गंगा भागीरथी नाव आणि गंगाने भागीरथी शंकराने डोक्यावर घेतली. डोक्यातलं काढून टाकी जा. इथं तसा कोणी नसेल, पण जरी एखादा असला तर त्याला सांगतोय कान उघडून ऐक. ज्या बाईच्या पायातला काटा विटेवरचा मालक दाताने काढीत होता, त्या जिजाबाई म्हणल्या असत्या मला तुकोबरायच्या पुढे जायचं तर काय टप्पर होती, थांबायची नाही. पण एवढा अधिकार जिजाबाईंचा, त्यांना सुद्धा माग थांबावं लागलंय. मग एखादी स्त्री विधवा असेल तिला नाव ठेवायची एखाद्या भडव्याची काय लायकी आहे? विठाला विठाला. हा संप्रदाय श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला संप्रदाय, अंधश्रद्धा नाही. हा संप्रदाय श्रद्धेनं ओतप्रोत आहे. काही पण अंधश्रद्धा डोक्यावर घेत जाऊ नका. मग आता पाणी गंगेचं तर समुद्राचं स्नान केलं की सगळ्या गंगेच्या आंघोळी केल्याचं पुण्य मिळतंय असं पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये, माझ्या संत वाङ्मयात अष्टादश संतांपैकी बऱ्यापैकी समुद्राचं नाव खर्च केले. स्वतःची वाणी समुद्राकरता खर्च केलेली आहे. सागराला अनन्य साधारण महत्व आहे, फार मोठं महत्व आहे सागराकरता. मग त्या सागराचं पाणी आणायचा संदेश प्रभू रामचंद्रांनी वानरांना दिला. पाणी आणायचं. सुग्रीवाकडे काय कमी असेल? सोन्याच्या घागरी नसतील का? चांदीच्या घागरी नसतील का? पण प्रेताला नियम आहे, प्रेताला नियम आहे. प्रेताला हे मतकुंभानं स्नान घालीत असतात, मातीच्या गाडग्यानं स्नान घालत असतात. आपल्याकडं याला गढूळ करायचा प्रयत्न करायचा नाही. संप्रदायाला गढूळ करायचा प्रयत्न जो करीन त्याच्या घराला कुपाटी लागल. संप्रदाय गढूळ करणाऱ्याला जो कोणी पैसे देऊन आणील त्याच्या घराला पण कुपाटी लागल. विठाला विठाला. नियम कधी मोडायचे नाही. मागच्या लोकांनी जे आणलेत ना ते नियम आणायचे आपण. मला पाप वाटते माझं. मला काल त्या 4 फेब्रुवारीला ज्या वेळेला अपघात झाला, मला बॉयलजनला क्रॅक, मी घेतोय 15-15 दिवसाला इंजेक्शन घेतोय, पण ते जुळत नाही गॅप. मला सुद्धा माझं पाप वाटते. मला या वयात बसावं लागतंय. मी स्वतःचं पाप समजतोय. विठाला विठाला. असो. मग समुद्राचं पाणी आणायचं ठरलं. अनन्य साधारण महत्व आहे सागराला. मग द्रोण तयार केले आणि सर्व वानरांनी सांगितलं सुग्रीव महाराज तुम्ही अंगदाला पाणी आणायला लावता
पण या नळाची सेवा केली, आम्हाला शेवटची सेवा घडावी, आम्हाला आम्ही स्वतः आणलेलं पाणी आम्हाला नळाच्या डोक्यावर टाकायचं. मग द्रोण तयार केले. द्रोण ते वनात राहणारे लोक होते, काय द्रोण त्यांना करायची काय अडचण होती का? आपल्याकडं पित्र वगैरे काही कार्यक्रम असले की 50-50 माणसं जेवायला असायचे, पळसाच्या पानाचे द्रोण असायचे. पुन्हा एक दुसरं एक झाड मला आठवणं, हे मोहाचे पित्राला, ते मोहाला ती पंत्रावळी वेगळी पित्राला, पण एरवी माणसं जेवायला पळसाच्या पानं, केळीचे पानं, केळीला शिवायची गरज नाही पण पळसाचे पानं, आणि अजून असे 1-2 पानं माझ्या लोक येते ना. आता लय दिवस ह्या पत्रवाळ्या आल्या तेव्हापासून विसरलं ते काका. मग त्याचे ते मग त्याला लिंबाच्या उन्हाळ्यातच त्याच्या जुड्या करून फाचे त्या काढायच्या आणि त्या लावायच्या, हलकडीला अडकवायचे. त्या पुन्हा त्याला वलसर होऊ देत नव्हते, त्या खुडत नव्हत्या, मग त्याच्यामुळे त्या कडक राहावा. इतकी माणसं चतुर हुशार असायची, सात्विक असायची, तात्विक असायची. आणि मग ते द्रोण लावायचे. तर वानरांना कसे द्रोण लावता येत असतील, कल्पना करा किती चतुर ते रानात राहणारे येत. मस्त द्रोण तयार केले आणि सागरामध्ये द्रोण बुडवायचा आणि घेऊन यायचा. त्या मंडपाच्या बाहेर त्या झाडा, नारळाच्या झाडा इतकं एका वट्यावर नळाचं प्रेत टेकलेलं, आणि इथं वानर आले सोपन काका की द्रोण फुटायचा, द्रोण फुटून जायचा. आता येऊन या काळ बैसला शेवसा, इथं बघा आता तो द्रोण फुटायचा. लाखो द्रोण फुटले, लाखो द्रोण फुटले, लाखो. तर सुग्रीव इतका रागावला, का रे म्हणे तुमचे नख इतके पागल आहेत का रे, तुम्ही नख टोचायले. नखाग्रो नैवस्ति जायम द्रोणाति भंगा भयो आपांपती निरायम ओखदश्य जायते. हे आमचा एकाचंही नख लागत नाही, आम्ही बोट लावित नाही, पण अचानक द्रोण भंग पावतो आणि आपांपती म्हणजे समुद्राचं आलेलं पाणी सांडून जातंय. लाखो वानरांनी द्रोण आणले पण पाणी मात्र नळापर्यंत पोचलंच नाही. मग 2 लोक एकत्रित आले, मारुतीराय आणि प्रभू रामचंद्र. आंघोळ घालायची कशी, आणा म्हणलं घागरी. आता सोन्याची घागर आणली, सागरात बुडीली की फुटायची. कोण्याही धातूची घागर बुडवा, सागरात बुडीली की फुटायची. मग मारुतीरायांनी सांगितलं, देवा एक बोलू का, या समुद्राची आंघोळ नळ स्वीकारित नाही. नळ नावाचं वानर समुद्राच्या पाण्याला स्वीकारित नाही. सगळ्या गंगेच्या आंघोळ केल्याची ताकद समुद्राच्या आंघोळ केल्यावर मिळती, पण त्या सागराचं पाणी नळ नावाचं वानर स्वीकारित नाही. याचा अर्थ असा होता, समुद्राला गर्व झालता. रस्ता विचारायला नळ नावाचं वानर गेलं, आम्हाला पलीकडच्या कडेला जायचंय, तर समुद्रानं सांगितलं मी रस्ता देत नाही. म्हणून नळ नावाच्या वानराला राग आला आणि 1200 किलोमीटरचा सेतू त्याच्या मुसक्या आवडून बांधला. नळाच्या असं मनात आलं, पंढरपुरातल्या मालकाला रस्ता देताना याला गर्व झालता, पंढरपुरातल्या मालकाला रस्ता देताना ह्या समुद्राला गर्व झालता, तर त्या मालकाचं नाव घेऊन माझ्या हातानं दगड तरंगते, मी तरी गर्विष्ठ समुद्रातल्या पाण्यानं आंघोळ कशाला करू, असं वानरानं मनात आणला असावा. म्हणून घागरी द्रोणे फुटत होते. असा पुरावा वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. विठाला या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला पुराणातला बादशाह राजा, पुराणातला शिखामणी वैकुंठवासी माधव महाराज मगर. मग करावं काय, तर भोगावती नावाच्या गंगा 2 आहेत. एक रसातळाच्या ठिकाणी भोगावती आहे आणि एक स्वर्गाच्या ठिकाणी इंद्राच्या बाजूला अमरपुरीच्या बाजूने एक गंगा वाहते, तिला भोगावती नावाची गंगा म्हणतात. स्वर्गातल्या अमर लोकांना स्नान करण्यासाठी भोगावती नावाची गंगा आहे. या भोगावती नावाच्या गंगेमध्ये जिवंत माणसाला फक्त ठराविक लोकांना आंघोळ करता आली. त्याच्यापैकी प्रभू रामचंद्राचे पिताश्री म्हणजे राजा दशरथ होते. एकदा अर्जुन हत्ती आणायला गेले, त्यावेळेला भोगावतीमध्ये स्नान केलं. अजून असे काही ठराविक येतं, पण घरी गेल्यावर वाचानं सगळ्या गोळ्या एकट्या खात जाऊ नये, घाम येत असतो माणसाला, रिॲक्शन येत असतं. मग प्रभू रामचंद्राने विचार केला, भोगावतीचं पाणी आणायचंय, भोगावतीचं. तांगत म्हणे मी जातो. तर मारुतीरायनं सांगितलं, अंगदा तू रावणाच्या मुसक्या आवळायची तुझ्यात ताकद होती, पण पाणी भोगावतीचं आणायचं आणि त्या भोगावतीवर अधिकार हा इंद्राचा आहे, तुला आणू देणार नाही. ते हानी इंद्राला नाही म्हणे, हे काम चुकीचं आहे.
नाही नाही, त्यांचे नियम मोडायचे नाही. मग मारुतीरायनं सांगितलं भोगावतीचं पाणी आणण्यासाठी निळाला पाठवा. नळ गेलाय, निळाला पाठवा. पाठवतो म्हणे. आणि निळ कलश घेऊन निघाला. मारुतीरायन थांबवलं आणि मारुतीराय म्हणले निळा. रडू लागले. तुला जर इंद्रानं अडवलं तर त्याला म्हणावं नळ नावाचा दादा गेलाय रे, आणि माझ्या नळ नावाच्या दादाला शेवटची आंघोळ घालायची, याच्याकरता पाणी पाहिजे. इतकं इंद्राला सांग. काय बुद्धिमत्तान वरिष्ठम, काय बुद्धी असेल माझ्या मारुतीरायची, काय टोक असेल ते बुद्धीचं माझ्या मारुतीरायचं, काय विवेक असेल. जा इंद्राला सांगावं माझ्या नळ नावाच्या दादाला आंघोळ घालायची. पाहिलं गुप्तचरांनी, कोणीतरी वानर पाण्यात थांबलं. ते हातवरी केले. हातवरी करणे म्हणजे नम्रतेचं लक्षण आहे. नम्रतेचं युद्धात शस्त्र संपलं की हातवरी करीत होते. कुत्र माहिती आहे ना तुम्हाला. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेल्यावर तिथले कुत्रे जर बळकट असले तर हे कुत्र कष्टा घालीत आहे. त्यानं दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की दुसरे कुत्रे त्याला बोच करीत नाहीत. भेल समजायचं. हातवरी केले निळाने वरी हात केले. चाल राजाकडं. दरबारात उभं केलं, मान खाली घातली. चेहरा दुःखी होता. भाऊ गेलता. हो, दुःखी चेहरा होता, भाऊ गेला. इंद्राने विचारलं का रे कोण. निळ. त्या नळासाठी मी स्वतः पाणी आणलं. आणि इंद्रानं पाणी आणून घातलं. हत्तीच्या 7 सोंडेत घागरी होत्या. ऐरावत नावाचा हत्ती 14 रत्नापैकी एक 7 सोंडेमध्ये घागरी होत्या. आणि भोगावतीचं पाणी घातलं आणि नळाचा अंत्यविधी झाला. दृष्टांत संपला. भोगावतीचं पाणी एकदा मृत्यूलोकामध्ये गणपती बाप्पा महाभारत लिहिण्यासाठी बसले. विशेषण सांगतोय तुम्हाला, महत्व कशाला असतंय. गणपती बाप्पा महाभारत लिहिण्यासाठी बसले. महाभारत सांगायला व्यास बसले. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. 1.25 लाख श्लोक महाभारताचे हे श्लोक लिहित असताना शाही कोरडी झाली. या शाहीत पाणी टाकण्यासाठी गणपती बाप्पानं सांगितलं भोगावतीचं पाणी आणा. इंद्रानं दिलं नाही. इंद्रानं दिलं नाही. सरस्वतीला 2 पुराणाचा मतितार्थ लिहायचा होता. सरस्वतीला सुद्धा भोगावतीचं पाणी नाही. ब्रह्मकन्या विद्या धात्रीम रसना प्रिय हो जीवागृ तताम जगयम न्यायाधिष्ठितम कृती इतिनाम सरस्वतीस्ततेवचा वहनत्रयो हंसवाहिनी. तिला सुद्धा पाणी नाही. पण पाला खाणाऱ्या नळ नावाच्या वानराला इंद्रानं स्वतः भोगावतीचं पाणी द्यावा. किती मोठा इंद्र असेल. अहो, समुद्राला लात मारणारा नळ किती मोठा नळ असेल. किती मोठा नळ. देवानं त्याची दखल घ्यावी. किती मोठा नळ असेल. पण याही नळाच्या बाजूला उशाला काळ बसला. पैठण मधले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, ज्या नळासाठी प्रत्यक्ष अमरेंद्र इंद्र 33 कोटी देवांचा राजा भोगावतीचं पाणी ऐरावताच्या मुखारिंदामध्ये सोंडेमध्ये कलशात आणतो. किती मोठा नळ असेल. महाराज, समुद्राच्या मुसक्या आवळायची ताकद ज्याच्यात होती. सागराच्या निसर्ग आवळणं सामान्य गोष्ट आहे. रात्रीला एका घरी कीर्तनाला गेलो तर टीव्हीवर बातम्या पाहिल्या. अमेरिकेतल्या एकाही झाडाचं पान दिसन, नुसता बर्फच. नुसता बर्फ, नुसता बर्फ, नुसता बर्फ. हे कधी होत असतं माहिती आहे. निसर्गाच्या निर्मित वस्तूला नायनाट करण्याचा जो देश संकल्पना करतो त्या देशामध्ये निसर्गाचा कहर होत असतो. साप खाणारा देश चीन नावाचा देश, यांनी एक सुद्धा चिमणी शिल्लक ठेवली नाही. सरडे शिल्लक ठेवले नाही. पाली शिल्लक ठेवल्या नाही. काही सर्प शिल्लक ठेवले नाही. काही खातेत, काही खातेत. आता 20 का 22 हजार का लाख का काहीतरी किती ठिकाणी माणसं पेटवायला सरपण नाही. पेटवायला सरपण नाही. कोणाचा असो व्हावा अशी संप्रदायाची इच्छा नाही. पण तुम्ही निसर्गावर कहर करायचा नाही, मात करायची नाही. या देशातला प्रत्येक जीव या देशाशी संलग्न आहे. चिमणीला अनन्यसाधारण महत्व या देशात आहे. म्हणून तर सोयाबीन मध्ये
विद्यापीठाचे लोक सांगतात कापसामध्ये तुरीमध्ये उभं लाकूड आणि त्याला आडवं एक लाकूड लावायचं, त्याच्यावर पाखरं बसू द्या म्हणजे तुरीवरल्या आळ्या खातेल, सोयाबीनवरच्या आळ्या खातेल, कापसावरच्या आळ्या खातेल. मग ह्या आळ्या वाचत आता ह्या दोन पायाच्या आळ्या वाचतात ना, मग ते भरघोस पीक झालं. तर म्हणून या विश्वातल्या प्रत्येक जीवाला अनन्य साधारण महत्व आहे, संपायचं नाही. हे महासत्ता होणारे देश निसर्गातल्या गोष्टीला मानित नाहीत म्हणून अशा गोष्टी दररोज उघडे तो बर्फच पुढं सगळा, हो सगळा बर्फच. असं नाही व्हायला पाहिजे. आता आपल्या देशात मधात 10-20 वर्ष केलता पैशावाल्या लोकांनी जर शहाणपणा, आता हे जरा तासाव आले. यायच्या 1.5 कोटीची एक माणसाची 1.5 कोटीची गाडी आणि बिस्लरी खापराची, मी डोळ्यानं पाहिली. 1.5 कोटीच्या गाडीत बिस्लरी खापराची. ते म्हणलं मी प्लॅस्टिक मधलं पाणी पित नाही आता. ते म्हणलं आमच्या इथं गॅस आहे, 1.5 लाखाची चिमणी आहे, धुपण बाहेर जायला. ती स्वयंपाक घरातली चिमणी, तिला इंग्रजीत काय म्हणतात काय माहित. स्वयंपाक घरातल्या फोडणीचं धुपण झाला, 1.5 लाखाची चिमणी आहे, पण त्या गॅसवर गाडग्यात वरण शिजिती माई बायको. ते म्हणू लागला त्याला 1.5-2 कोटीचं घर आहे. म्हणजे जुन्या आलेत आपले लोक, मधात घसरले होते जरासा खेळता शहाणपणा म्हणून तो कोरोना कोचला आपल्याकडे आणून. आता आले जुन्यावर. आपल्या देशातले मुसलमान पण तुळशीचे पानं पिऊ लागले. 2.5 वर्ष मुसलमान पण तुळशीच्या पानाचा कडा पिऊ लागले. त्याच्या लक्षात आलं हे जुनं सोडायचं नाही आता. म्हणून जुन्याला सांभाळायचं, निसर्ग निर्मित आहे ते सांभाळायचं, आपल्यावर आघात येणार नाही. मला कळतंय, मला 41 वर्ष झालेत आता. मधल्या 20 वर्षापासून मला बऱ्यापैकी थोडं थोडं कळत होतं, पण अजून बाकीच्या राज्यात किंवा बाकीच्या देशावर आलेला आघात त्याच्यातला एका तिळा इतका सुद्धा अजून महाराष्ट्रावर आलेला नाही. याचं एकमेव कारण महाराष्ट्र हा जुन्या गोष्टींना जपतोय. तुम्हाला एक माहित आहे का, जीनच्या पॅन्टीवाल्याला, जीनच्या पॅन्टीवाल्याला एक लक्षात ठेवा, आपले बाप दादे चुलते आजोबा काका ज्वारी हुरड्यात आली आणि हुरड्याच्या पुढे गेली, हुरडा वेगळा आणि हुरड्याच्या पुढे गेली की ते मग वेगळा हुरडा असतो, त्याला एक दुसरं नाव आहे, नको ते म्हणायला. आणि त्या हुरड्यातून पलीकडे गेली की आता दाढी झाली म्हणायचे. दाढे कंस झाले आकड्याचे की त्याच्यातले 5 कंस आणीत होते आणि मारुतीच्या मंदिरात अडकीत होते. म्हणजे आपले जुने बापदादे पशुपक्षावर प्रेम करणारे होते. मारुती कंस खात होता नाही, पण त्याच्या मंदिरात आलेल्या चिमण्या पशुपक्षी 4 दाणे खावा म्हणजे इतका जिव्हाळा झोपणारे, निसर्गाला जोपासणारी आपली बापदादे होती. म्हणून आपल्याकडे संकट नाही. असो एक वाजून गेला आहे का नाही. मला असं वाटतं आता आणि आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. चक्रवेन नावाचा राजा होता. मी त्या दिवशी अण्णा तुमच्या इथं चरित्र सांगितलं होतं चक्रवेनाचं. चक्रवेन नावाचा राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला होता. वेगात सांगतो 2 मिनिटात, फक्त तांदूळ येईपर्यंत आदरांजली देण्यासाठी. चक्रवेन नावाच्या राजाकडे 127 सैन्य होतं. महाराष्ट्राचा 9वा कोपरा जितका छोटासा आहे तितका 2-3 जिल्हा एवढा त्याचं राज्य होतं चक्रवेनाचं. पण चक्रवेन नावाच्या राजाला रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता. चक्रवेन नावाच्या राजाला रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता. याचं एकमेव कारण होतं 9 लोकांपैकी चक्रवेन राजावर 1 नंबरची पृथ्वीची कृपा होती. 9 पैकी 2 नंबरची कृपा झाली धर्मावर, म्हणून धर्माच्या रथाची चाकं घासत नव्हती. पृथ्वी कुठलेही खडे गोटे धर्माच्या रथाच्या चाकाला लागू देत नव्हती. आणि 1 नंबरला चक्रवेन राजावर कृपा होती. रावण त्याच्या पुढे गुडघे टेकून नमस्कार करीत होता. रावणानं जयपत्र देऊन टाकलं. या चक्रवेनानं लंका तयार केली ती समुद्रात. त्या लंकेच्या पूर्व दिशेला बोट लावलं की रावणाच्या लंकेतलं भिताड पडत होतं. यानं प्रधानाच्या घराला धक्का लावला की प्रस्थाचं घर पडत होतं. रावण हादरला, धोतर सुटलं रावणाचं. रावण आला आणि पाय धरले. त्याच्या लक्षात आलं यानं जर लंका उचलली बारकी एवढी केली ती गायवाड्यावानी, आर्किटेक्ट जर नकाशा देतो का चित्र घराचं, तसं ते लहानशी लंका पाण्यात टाकली तर ही लंका पाण्यात पडली असती. त्या लंकेवर काड्या टाकून फुकून दिला असतं तर ती लंका जळाली असती. रावणाने विचारलं ही शक्ती कशामुळे प्राप्त झाली. राजा कसा असावा 2 मिनिटात ऐका. ते वाटा तांदूळ लागलीच 2 मिनिटात वाटा. कसा राजा असावा, राजकारणी माणसांनी कसं वागावं, कसं वागावं. तर चक्रवेन राजाला विचारलं, राजा पृथ्वीची तुझ्यावर कृपा झाली असं का. हा आज राजाच्या काळातला राजा होता, प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा. त्याचं नाव हे चक्रवेन नावाचा राजा. रामायणात पाहायचं नाही, पुन्हा म्हणताल बाळ्या कुठलं सांग तू. दुसरे पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या.
चक्रवेन राजानं रावणाला उत्तर दिलं, लंकेश, माझ्या राज्यातला जेवढा कर जमा होतो जनतेला, माझ्या राज्यातला जनतेला जेवढा कर जमा होतो तेवढा कर मी जनतेसाठी वापरतो, त्या करातले चाराने सुद्धा मी खात नाही. मग रावणाने विचारलं, तुमची उपजीविका कशी? माझ्या आजोबा पंजोबांनी प्राप्त केलेला जो भूखंड होता त्या भूखंडातले गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी याच्याच भाकरी मी खातो. राज्यात जमा झालेल्या कराचा आदला कवडी सुद्धा मी खर्चित नाही, मी समाजासाठी त्याचा खर्च करतो. म्हणून पृथ्वीवर माझ्यावर कृपा झाली आणि म्हणून मला 9 लोकांपैकी 1 नंबरची कृपा पृथ्वीची माझ्यावर आहे. रावण ज्याच्या पुढे गुडघे टेकून नमस्कार करायचा तो चक्रवेन राजा सुद्धा गेला. येऊन या काळ बैसला शेवसा, झाकी तोशी डोळे कैसा आता. त्या अनुषंगाने